नमस्कार, लोकात्म न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे जालना जिल्ह्यातून। अवैध धंद्याला आला ऊत, पोलीस चूटमूट कारवाईत वरिष्ठांना करतात खुश। जालना तालुका पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याला ऊत आला असून पोलीस चूटमूट कारवाई करीत वरिष्ठांना खुश करतात। टपऱ्यावर खुलेआम गुटखा विक्री सुरू, मोठी कारवाई कधी? 1,32,000 रुपयाचा गुटखा जप्त। टपरीवाल्यांना सूट आहे का, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या वतीने उपस्थित केला जात आहे। पोलीस निरीक्षक सुरेश उरोने यांच्या कार्यकाळात तालुका जालना पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक अवैध धंद्यांना ऊत आला आहे। पोलीस छोट्या कारवाईतच वरिष्ठांना करतात खुश, अशीच काही परिस्थिती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत दिसून येत आहे। याकडे वरिष्ठ लक्ष देणार का? तालुका पोलीस स्टेशन हद्दीत खुलेआम विक्री होत आहे। गुटख्याची विक्री सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करत आहेत? पोलीस निरीक्षक उरोने, चोर सोडून संन्याशाला फाशी, अशी काही गत तालुका पोलीस करत आहे, अशी सर्व सामान्य नागरिकात चर्चा सुरू असल्याचे समजते। माफियावर कारवाई कधी, हा प्रश्न पडतो। या पोलीस स्टेशन हद्दीत गुटखा बंदी नाही का, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता तालुका पोलीस स्टेशनच्या पेट्रोलिंग टीमने अंबड चौफुली जवळ एक भरधाव गाडी जात असल्याचे लक्षात येता त्या गाडीला थांबून ड्रायव्हरकडे गाडीचे पेपर विचारल्यास ड्रायव्हरने गाडीचे पेपर सोबत नाही असे सांगण्यात आले। त्या गाडीची पंचासमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित पान मसाला, राजनिवास, विमल, जाफरानी, जर्दा अशा विविध प्रकारच्या 1,32,500 रुपये 50 रुपयाचा गुटखा मिळून आला असून त्या स्विफ्ट डिझायर गाडीचा क्रमांक NH20EJ 3528 व रेडमी कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे। यामध्ये संशयित आरोपी नामे आखेब उस्मान शेख, वय वर्ष 28, राहणार ITI कॉलेज समोर, अंबड तालुका, अंबड जिल्हा जालना यास ताब्यात घेतले आहे। तसेच पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत। यापुढे पोलीस निरीक्षक सुरेश उरोने हे अवैध धंद्यावर कारवाई करणार की त्या धंद्यांना खतपाणी घालणार, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चेला जात आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश उरोने, सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल पाटील, पोलीस अंमलदार सचिन आर्य, मदन गायकवाड, वसंत धस, चंद्रकांत माळी यांनी सदरची कारवाई पार पाडली आहे। जालना ते अंबड जाणाऱ्या रोडवर गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली होती की बॅन असलेला गुटखा हा जालन्यातून अंबडकडे जात आहे। त्यानुसार सदर कारवाई ही पोलीस अंमलदार धस आणि माळी यांनी केलेली आहे। तसंच त्यासोबत EP पाटील साहेब व पोलिसांची टीम हजर होती। सदरचा गुटखा हा 1,32,000चा वेगवेगळ्या कंपनीचा असून त्यासोबत एक स्विफ्ट डिझायर गाडी जप्त केलेली आहे आणि तपास करत आहोत। लोकात्म न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, जालना।